हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससीच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुआयामी अशा विषयाची चर्चा करणार आहोत. तो म्हणजे ग्रेट निकोबार आयलंड मेगा प्रोजेक्ट, ज्याला अलीकडेच राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं परवानगी दिली आहे. हा विषय महत्त्वाचा आहे कारण तो केवळ पर्यावरणीय मंजुरीपुरता मर्यादित नाहीये, तर तो भूगोल, जैवविविधता, आदिवासी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, सागरी सुरक्षा आणि सुशासन यांना जोडतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तो अशा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करतो जे यूपीएससी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीमध्ये विचारले जाऊ शकतात. ग्रेट निकोबार बेट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे आणि ते मलाक्का सामुद्रधुनीच्या जवळ स्थित आहे. मलाक्का सामुद्रधुनी म्हणजे जगातला सर्वात वर्दळीचा आणि सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, कारण जागतिक व्यापार आणि तेल वाहतुकीचा खूप मोठा हिस्सा याच मार्गातून जातो. याचा अर्थ असा की ग्रेट निकोबारमध्ये होणारा कोणताही पायाभूत विकास हा केवळ प्रादेशिक विकास प्रकल्प नाही, तर त्याचे मोठे सामरिक आणि भूराजकीय परिणाम होतात. या प्रदेशातील उपस्थिती भारताला सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी, समुद्री दळणवळण मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात आपलं स्थान बळकट करण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आर्थिक, सामरिक आणि भूराजकीय असे अनेक पैलू आहेत. हा प्रकल्प नेमका काय आहे? तर ग्रेट निकोबार प्रकल्प हा 92,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा एक भव्य पायाभूत प्रकल्प आहे. तो अंदमान आणि निकोबार आयलंड्स इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेद्वारे राबवला जात आहे. या प्रकल्पामध्ये अनेक महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत. पहिला घटक म्हणजे गलाथिया बे इथे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल. सध्या भारताच्या कार्गोचा मोठा हिस्सा सिंगापूर आणि कोलंबो सारख्या परदेशी बंदरांमार्फत ट्रान्सशिप होतो. यामुळे लॉजिस्टिक खर्च वाढतो आणि महसुलाचे नुकसान होते. प्रस्तावित टर्मिनलचे उद्दिष्ट हे परावलंबित्व कमी करणे आणि भारताला जागतिक सागरी व्यापारातील एक महत्त्वाचा प्लेयर बनवणे हा आहे. दुसरं म्हणजे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याचा दुहेरी वापर असेल. याचा अर्थ तो नागरी आणि संरक्षणात्मक दोन्ही कामांसाठी वापरला जाईल. सामरिक दृष्टिकोनातून पाहता यामुळे सैन्याची जलद हालचाल शक्य होईल. आपत्तीच्या वेळी प्रतिसादात सुधारणा होऊ शकेल आणि हिंद महासागर क्षेत्रात हवाई देखरेख मजबूत होईल. तिसरा घटक म्हणजे गॅस आणि सौर ऊर्जेवर आधारित वीज प्रकल्प. याचा उद्देश बेटाला ऊर्जा संपन्न आणि सुरक्षित बनवणे हा आहे. चौथा घटक म्हणजे ग्रीनफील्ड टाउनशिप आणि पर्यटनाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधांचा विकास. मात्र यामुळे एक महत्त्वाचा पर्यावरणीय प्रश्न निर्माण होतो. लहान आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील बेटावर मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालं तर ते त्याच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच धोकादायक ठरू शकतं. हा मेन्स साठी एक महत्त्वाचा विश्लेषणात्मक मुद्दा आहे. आता या प्रकल्पाचं पर्यावरणीय महत्त्व समजून घेऊया. हा संपूर्ण प्रदेश ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्हचा भाग आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे केवळ संरक्षित जंगल नाही, तर ते असं क्षेत्र जिथं संवर्धन, शाश्वत विकास आणि संशोधनासाठी लॉजिस्टिक सहाय्य यांचं एकत्रीकरण केलं जातं. या प्रदेशात कॅम्पबेल बे नॅशनल पार्क आणि गलाथिया नॅशनल पार्क यांचा समावेश होतो आणि तिथे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रजातींचा अधिवास आणि समृद्ध सागरी जैवविविधता आढळते. गलाथिया बे हे जागतिक स्तरावर महत्त्वाचं आहे कारण ते लेदरबॅक समुद्री कासवाच्या अंडी घालण्याच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. लेदरबॅक समुद्री कासव ही जगातील सर्वात मोठी कासव प्रजाती आहे. तिला वल्नरेबल म्हणून वर्गीकृत केलं आहे. त्यामुळे या प्रदेशात होणारे कोणतेही पर्यावरणीय नुकसान हा केवळ स्थानिक मुद्दा नसून तो जागतिक जैवविविधतेशी संबंधित आहे. हा तुमच्या मेन्सच्या उत्तरांना समृद्ध करणारा अतिशय महत्त्वाचा विश्लेषणात्मक मुद्दा आहे. या प्रकल्पाला एक आदिवासी पैलू देखील आहे. ग्रेट निकोबार हे शोम्पेन जमात या विशेषतः
असुरक्षित आदिवासी जमातीचे आणि निकोबारी समुदायाचे निवासस्थान आहे. शोम्पेन हे अर्धभटके म्हणजेच नोमॅडिक आहेत आणि त्यांच्या उपजीविकेसाठी ते मोठ्या प्रमाणावर निकोबारच्या जंगलांवर अवलंबून आहेत. मोठ्या प्रमाणावरील पायाभूत विकासामुळे अधिवासाचे तुकडीकरण होऊ शकते, अन्न स्रोत कमी होऊ शकतो आणि तिथल्या आदिवासींच्या पारंपरिक जीवनशैलीत व्यत्यय येऊ शकतो. हा मुद्दा समावेशक विकास, वन हक्क कायदा 2006 आणि फ्री प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट या तत्वांशी जोडला जातो. सर्वात मोठ्या पर्यावरणीय चिंतांपैकी एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड. या प्रकल्पासाठी सुमारे 130 चौरस किलोमीटर जंगल क्षेत्र वळवण्याचा प्रस्ताव आहे. बेटांच्या परिसंस्थेमध्ये गोड्या पाण्याचा समतोल राखणे, मृदेची धूप रोखणे आणि अतिवृष्टी व वादळांपासून किनारपट्टीचे संरक्षण करणे या जंगलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे इथे होणारी जंगलतोड ही किनारी मृदेची धूप, पाण्याची टंचाई आणि पर्यावरणीय अस्थिरता अशा नैसर्गिक साखळी प्रतिक्रियेला कारणीभूत ठरू शकते. आणखी एक मोठा चिंतेचा विषय म्हणजे हा प्रदेश सिस्मिक झोन 5 मध्ये येतो. 2004च्या सुनामीचा इथे मोठा फटका बसला होता. त्यामुळे या भागात मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेबाबत आणि शाश्वततेबाबत प्रश्न निर्माण होतात. या प्रदेशातील प्रवाळ भित्ती नैसर्गिक वादळरोधक म्हणून काम करतात. त्या सागरी जैवविविधतेला आधार देतात आणि कार्बन शोषणात मदत करतात. या प्रवाळ भित्तींना होणारं नुकसान हवामान प्रतिकार शक्तीवर तसंच मत्स्य व्यवसायावर परिणाम करणारं ठरेल. राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पाचा पर्यावरणीय आढावा घेतला आणि या प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र हे बिनशर्त मंजुरी नाहीये. या प्रकल्पाचं काम सुरू असताना पर्यावरणीय सुरक्षा व्यवस्थांचे कठोर पालन आणि त्यावर सतत देखरेख करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावरून हे स्पष्ट होतं की भारतातील पर्यावरणीय संस्था विकास पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांची भूमिका विकास हा शाश्वत पद्धतीने व्हावा याची खात्री करणे ही आहे. हा मेन्ससाठी अत्यंत महत्वाचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे. आता राष्ट्रीय हरित लवादाबद्दल काही महत्वाची तथ्य पाहूया. याची स्थापना राष्ट्रीय हरित लवाद कायदा 2010 अंतर्गत करण्यात आली. ही संवैधानिक नाही तर एक वैधानिक संस्था आहे. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धनाशी संबंधित प्रकरणांचा प्रभावी आणि जलद निपटारा करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. ही वैधानिक संस्था असली तरी तिचं कार्य संविधानातील तरतुदींशी संलग्न आहे. जसं की अनुच्छेद 21 ज्यामध्ये स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचा हक्क समाविष्ट करण्यात आला आहे. अनुच्छेद 48A ज्यामध्ये राज्याला पर्यावरण संरक्षणाचे निर्देश दिले आहेत आणि अनुच्छेद 51AG ज्यामध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे. या संपूर्ण मुद्द्याच्या केंद्रस्थानी एक मूलभूत प्रश्न आहे. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेटावर मोठ्या प्रमाणावर सामरिक पायाभूत सुविधा अपरिवर्तनीय नुकसान न करता विकसित करता येतील का? मेन्स मध्ये बॅलन्स्ड उत्तर लिहिताना तुम्ही दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत. एका बाजूला हा प्रकल्प भारताची सागरी क्षमता वाढवतो, लॉजिस्टिक खर्च कमी करतो, रोजगार निर्माण करतो आणि प्रादेशिक विकासाला चालना देतो. तर दुसऱ्या बाजूला तो जैवविविधता, आदिवासी उपजीविका, नैसर्गिक आपत्तीसाठी लागणारी प्रतिकार शक्ती आणि दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वततेसाठी धोके निर्माण करतो. यावरचा मार्ग म्हणजे विकास पूर्णपणे थांबवणे हा नव्हे तर बेटांसाठी विशेष विकास मॉडेल स्वीकारणे. यामध्ये वहन क्षमता मूल्यांकन, निर्णय प्रक्रियेत आदिवासींचा अर्थपूर्ण सहभाग, निसर्गावर आधारित पायाभूत सुविधा आणि प्रकल्पाच्या मंजुरीनंतरची काळजीपूर्वक पर्यावरणीय देखरेख यांचा समावेश असला पाहिजे. UPSC या विषयावर कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते? तर प्रिलिम्स मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाचं स्वरूप, ग्रेट निकोबारचं भौगोलिक स्थान, लेदरबॅक कासव, बायोस्फिअर रिझर्व, CRZ श्रेणी आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी जमाती
यावर तथ्याधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. मेन्समध्ये पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील प्रदेशांमधील शाश्वत विकास किंवा विकास आणि संवर्धन यांमध्ये संतुलन साधण्यात पर्यावरणीय संस्थांची भूमिका या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो ऑल इन ऑल, ग्रेट निकोबार प्रकल्प हा केवळ एक साधारण पायाभूत प्रकल्प नाहीये. खरं तर तो भारताच्या पर्यावरणीय सुशासन, सामरिक नियोजन आणि शाश्वत विकासावरील बांधिलकी यांना एकत्र जोडणारा एक कसोटीचा प्रसंग आहे. तो पर्यावरणीय सुरक्षा आणि आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये संतुलन साधण्याच्या आव्हानाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि म्हणूनच तो UPSC 2026च्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो.